एव्हरीबॉडी, मी आपल्या सर्वांचं आजच्या सेशनमध्ये स्वागत करतो. लास्ट लेक्चरमध्ये आपण ह्यूमन अँड हेल्थ अँड डिसीजेस या चॅप्टरमधले कॉमन डिसीजेस जे आहेत ते जवळपास संपवलेत. आता जे काही लार्ज डिसीजेस आहेत म्हणजे नॉट कॉमन बट इम्पॉर्टंट टू स्टडी, कॉमन नाही आहेत परंतु इम्पॉर्टंट, बिकॉज these diseases are deadly. These diseases are responsible for much more symptoms. These diseases are responsible for the individual will be completely stop his working. As like these diseases, or from that diseases, we are starting with the disease that is an कॅन्सर. महत्वाचं डिसीज आहे. यावरती आतापर्यंत बऱ्यापैकी एमसीक्यूज पण विचारले गेलेले आहेत किंवा क्वेश्चन्स पण विचारले गेलेले आहेत. आता कॅन्सर हा वर्ड ज्याला आपण मराठीमध्ये कर्करोग म्हणतो, याला जवळपास सर्व लोक ओळखतात किंवा सर्वश्रुत असा डिसीज आहे. आता कॅन्सर म्हणजे नेमकं काय, त्याच्या आधी 11वी मध्ये किंवा काही चॅप्टर्स मध्ये काही प्रमाणामध्ये इंट्रोडक्शन्स तुम्हाला ह्या पॉइंटचं मिळलेलं आहे. काही प्रमाणामध्ये यू हिअर द इंट्रोडक्शन ऑफ धिस डिसीज. व्हॉट इज कॅन्सर? समटाइम्स कॅन्सर मीन्स a tumor which is formed in the body. काही वेळेस एक ट्यूमर आहे, आपण त्याला म्हणतो गाठ. The tumor is formed in the body, that is called as the cancer. But actually the tumor are two types. From that one is cancerous, another one is not a cancerous. आपण ते सगळं याच्यामध्ये पाहणार आहोत सेपरेटली. मग कॅन्सर मध्ये नेमकं काय होतं, मग आपण त्याच्या डेफिनेशन पासून सुरुवात करूया. एक नॉर्मल डेफिनेशन आहे कॅन्सरची. नॉर्मल डेफिनेशन मीन्स दॅट, म्हणजे सिंपल डेफिनेशन आपण ज्याला म्हणूया, कॅन्सर मीन्स दी अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ सेल. अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ सेल leads to uncontrolled growth of cell leads to formation of malignant. हा वर्ड इथे महत्वाचा आहे. leads to formation of malignant tumor. leads to formation of malignant tumor, that is called as cancer. Uncontrolled growth of cell leads to formation of malignant tumor, that is called as the cancer. malignant हा वर्ड महत्वाचा आहे, कारण ट्यूमर बॉडीमध्ये भरपूर असतात. छोटे मोठे गाठी नॉर्मली बॉडीमध्ये येत असतात, आणि जे ओबेस्ड पर्सन असतात ना, त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे गाठ असतातच, अशा प्रकारचे ट्यूमर असतातच. पण हे ट्यूमर एका ठिकाणाहून स्प्रेड होत नाही. they do not shows the metastasis, but cancerous tumor spreads and shows the metastasis. ते स्प्रेड होतात, मेटास्टॅसिस शो करतात. मेटास्टॅसिस मीन्स लीड्स टू अदर पार्ट ऑफ द बॉडी, लीड्स टू अदर सेल्स ऑफ द बॉडी. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द डेफिनेशन. हे झालं एक अबाउट द डेफिनेशन. आणखी एक डेफिनेशन तुमच्या एनसीईआरटी मध्ये दिलेलं आहे. द अबनॉर्मल अनकंट्रोल्ड अँड पर्पजलेस डिव्हिजन ऑफ द सेल. द abnormal, uncontrolled and purposeless cell division. आपण सेल डिव्हिजन बघितलेलं आहे. ठीक आहे. डिव्हिजन नॉर्मली होत असेल तर नवीन सेल तयार होतो. ठीक आहे. ॲबनॉर्मल कंडिशन मध्ये गेलं तर नुसतं फक्त डिव्हिजन होत राहते. हे जे नवीन सेल्स आहेत पुढे जाऊन टिश्यू तयार करतात, पण इथे तसं नाहीये. इथे हे जे नवीन सेल्स आहेत ते टिश्यू तयार न करता ट्यूमर तयार करतात.
ज्या ट्युमरचं कोणत्याही प्रकारचं रोल बॉडीमध्ये नसतं, किंवा ही अशी डिव्हिजन आहे ॲबनॉर्मल, अनकंट्रोल्ड, ज्याला तुम्ही कंट्रोल करू शकत नाही, इथे पण दिले तुम्हाला, अनकंट्रोल्ड अँड पर्पजलेस सेल डिव्हिजन will maybe leads to the, तो पुढे जाऊन काय करेल, it may be leads to the formation and development of undifferentiated mass of tissue. Purposeless cell division which maybe leads to, हे मे बी महत्वाचं आहे कारण मग तिथे मॅलिग्नन्सी येते, कारण एक ट्यूमर वेगळा आहे, एक ट्यूमर मॅलिग्नंट आहे. मे बी लीड्स टू फॉर्मेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ अनडिफरन्शिएटेड, मी तुम्हाला यादी क्लिअर केलेली आहे. डिव्हिजन नंतर फंक्शनिंग मध्ये एखाद्या टिश्यूला येण्यासाठी डिफरन्शिएशन होणं गरजेचं आहे, पण इथे डिफरन्शिएशन होत नाही, म्हणून undifferentiated mass of tissue or mass of cell, undifferentiated mass of cells, that is tumor, स्पेलिंग दोन्ही पद्धतीने दिली जाते. ठीक आहे. कॉल्ड ॲज, त्याला आपण काय म्हणतो, कॅन्सर. The condition is called as the cancer. आता इथपर्यंत कॅन्सर काय असतं किंवा कॅन्सरमध्ये काय होतं हे आपण बघितलंय. आता आपण इथे पोहोचलो ट्यूमरकडे. ठीक आहे. इन बॉडी देर आर टू टाइप ऑफ ट्यूमर्स. बॉडीमध्ये दोन प्रकारचे ट्यूमर आहेत. मी ते क्लिअर करतो तुम्हाला. ते दोन प्रकारचे ट्यूमर कसे आहेत. ट्यूमर वन इज मॅलिग्नंट ट्यूमर, एक आहे मॅलिग्नंट आणि दुसरा बिनाइन. मी आधी देतो बिनाइन ट्यूमर अँड अनदर वन इज मॅलिग्नंट ट्यूमर. असे दोन प्रकारचे ट्यूमर असतात, बिनाइन अँड मॅलिग्नंट. आता काय आहे बिनाइन ट्यूमर, इट इज अँड लोकल. हा कसा आहे, लोकल ट्यूमर आहे आणि महत्वाची थिंग आहे दॅट इज which is limited to specific location, limited to specific location. तो त्या स्पेसिफिक लोकेशन मध्ये तिथेच राहील. फॉर एक्झाम्पल बॉडीचा हा स्पेसिफिक पार्ट आहे. ठीक आहे. या पार्टवरती इथे हा ट्यूमर फॉर्म झालाय, पण हा इथेच आहे, इथेच वाढतोय, याच ठिकाणी राहील. which will not spread, हा इकडे जाणार नाही, which can't be spread. ठीक है, तो आगे त्याच ठिकाणी राहील. that is an benign tumor. but if it is spreading to the nearby cells, जर nearby cells मध्ये जात असेल, it means that it is spreading. मग जर हा स्प्रेड होत असेल तर that is an malignant. मग malignant काय आहे, it is spreading to nearby cells or nearby part of the body. ठीक है, it is an first thing. Second thing, benign tumor is harmless. benign tumor जो आहे तो harmless आहे, but malignant tumor is harmful. sometimes benign tumor पेन ही देत नाही, म्हणजे पेन त्या ठिकाणी निर्माण होत नाही, दुखत नाही, but malignant tumor मध्ये काय करतो, पेन शो करतो. ठीक आहे, विथ पेन, बट इट इज अँड पेनलेस. हे हार्मलेस आहे की हार्मफुल? हा, सम बिनाइन ट्यूमर्स आर हार्मफुल. काही बिनाइन ट्यूमर हे हार्मफुल आहेत. कसं? सम आर हार्मफुल. काय आहे? फॉर एक्झाम्पल मग ब्रेन ट्यूमर, every time brain tumor is not a cancer. Brain cancer is a cancer, but brain tumor is not a cancer. It is actually the benign tumor. तो actually काय असणार आहे, तो benign tumor आहे. मग ब्रेन ट्यूमर जो आहे तर तो काय करतो, तो ब्रेनचा पार्ट स्क्वीज आउट करतो. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर स्क्वीज आउट द ब्रेन आउटसाइड. जर तो असं करत असेल
तर मग जो स्कलचा पार्ट आहे तो त्यासाठी मदत करत नाही. ड्यू टू दॅट पॉसिबिलिटी देअर विल बी प्रेशर क्रिएटेड अँड द पर्सन विल बी डेड. त्या ठिकाणी काय होऊ शकतो, तो पर्सन डेड होऊ शकतो. मग हे काय होईल, इट कॅन बी कॉज द डेथ. असे ट्यूमर हार्मफुल असतात. दॅट इज अ बिनाइन बट विच इज अन हार्मफुल ट्यूमर. आणखी एक एक्झाम्पल आपण देऊ शकतो, दॅट इज अन एडिनोमा. ही कॅन्सरस कंडिशन आहे. मग सम बिनाइन ट्यूमर हॅविंग द ॲबिलिटी टू कन्वर्ट टू मॅलिग्नन्सी. काही बिनाइन ट्यूमर मध्ये मॅलिग्नंट कंडिशन मध्ये ट्रान्सफर होण्याची ॲबिलिटी असते. मग याच्यामध्ये एक्झाम्पल ॲडिनोमा आणि फायब्रॉइड्स. सम ability to convert in malignancy. Example adenoma हा एक स्पेसिफिक कॅन्सर आहे आणि दुसरं फायब्रॉइड्स. सेकंड कंडिशन याच्यामध्ये फायब्रॉइड. ठीक आहे. तर हे बिनाइन मध्ये मी काही स्पेसिफिक थिंग तुम्हाला सांगितले. इथे इथपर्यंत क्लिअर झालं. लोकल असतं, लिमिटेड आहे म्हणजे रिस्ट्रिक्टेड टू स्पेसिफिक एरिया आहे, हार्मलेस आहे, काही हार्मफुल आहे पण त्यामध्ये एक्झाम्पल. मग एक ब्रेन ट्यूमर आणि दुसरं ॲडिनोमा फायब्रॉइड आपण हे एक्झाम्पल याच्यामध्ये घेतले. आणखी एक कंडिशन इथे तुम्हाला दिली, बिनाइन ट्यूमर डू नॉट शो मेटास्टॅसिस. देयर इज नो मेटास्टॅसिस. प्रश्न निर्माण होतो, व्हॉट इज मेटास्टॅसिस. मेटास्टॅसिस काय, मी तुम्हाला सांगितलं. इथे मी तुम्हाला स्प्रेड होणे, नियर बाय सेल्स मध्ये जाण्याने स्वतःचे इलम, स्वतःचे एक मास्क तयार करणे, त्याला आपण मेटास्टॅसिस म्हणतो. एक पार्ट झालं, एका पार्ट नंतर अदर पार्ट पण काय होतात, इन्फेक्ट व्हायला सुरुवात होते किंवा अदर पार्ट मध्ये सुद्धा हा डिसीज स्प्रेड व्हायला लागतो. दॅट इज कॉल्ड एज मेटास्टॅसिस. त्याला आपण मेटास्टॅसिस म्हणतो. पण याच्यामध्ये मेटास्टॅसिस नाही, बट याच्यामध्ये मेटास्टॅसिस आहे. आता हे हार्मफुल आहे. त्याच्यानंतर इट शोज, बघ इथं इट शोज मेटास्टॅसिस. हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होतात. सेकंड थिंग, ड्यूरिंग स्प्रेडिंगच्या वेळेस ते काय करतात, न्यू मास ऑफ सेल फॉर्म करतात. न्यू मास ऑफ सेल फॉर्म्स. जेव्हा नवीन सेलचा मास तयार होतो, इट इज कॉल्ड न्यूप्लाझम. ध्यानात ठेवा, जेव्हा सेलचं नवीन एक मास तयार होत असेल ज्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे एका एरियामधून दुसऱ्या एरियामध्ये ट्रान्सफर होण्याची, तर असं मास त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज कॉल्ड ॲज न्यूप्लाझम. सो मी तुम्हाला हे दोन जे ट्यूमर आहेत, हे ट्यूमर तुम्हाला मी क्लिअर केले. ठीक आहे. आता आणखी एक कंडिशन मला तुम्हाला सांगायची. हे जे ट्यूमर आहेत हे न्यूट्रिशियस मटेरियलसाठी किंवा नरिशमेंट पर्पजेससाठी नेबरिंग सेल कडून घेत नाही किंवा नेबरिंग सेल कडून अवेलेबल करत नाही. पण हे जे आहेत हे नरिशमेंट मटेरियल नेबरिंग सेल कडून अवेलेबल करून घेतात. म्हणजे काय होतं, नेबरिंग सेल सुद्धा यांच्या मॅलिग्नंट ट्यूमर मुळे काय होतं, नेबरिंग सेल्स मॅलिग्नंट ट्यूमर मध्ये कमकुवत बनतात. दे बिकम दी पुअर. ते पुअर बनतात किंवा कमकुवत बनतात, कारण नॉर्मल सेल कडून काय करतात ते घेतात आणि इव्हन त्या नॉर्मल सेल मध्ये स्प्रेड सुद्धा होतात. मग दॅट टाइप ऑफ ट्यूमर, दिस टाइप ऑफ ट्यूमर, दिस इज रिस्पॉन्सिबल फॉर, या अशा प्रकारचे ट्यूमर रिस्पॉन्सिबल आहे फॉर कॅन्सर. अशा प्रकारचे ट्यूमर जे आहेत ते कॅन्सरसाठी रिस्पॉन्सिबल आहे. सो दिस इज अबाउट द मॅलिग्नंट. ठीक आहे. आता मी तुम्हाला हार्मफुल कंडिशन किंवा हार्मलेस या मॅलिग्नंट ट्यूमरचं क्लिअर करतो. तो किती हार्मफुल आहे. मी ट्यूमर म्हणून इकडे गेलो होतो. ठीक आहे. मग मॅलिग्नंट ट्यूमर जो आहे तो काय होतो, मॅलिग्नंट ट्यूमर, मी तो त्या स्टेटमेंट कडून इकडे कारण आपण कॅन्सर पाहतोय. पण मॅलिग्नंट ट्यूमर इज
malignant tumor compete with normal cells. हे काय करतील नॉर्मल सेल बरोबर कम्पीट करतील कशासाठी फॉर द पर्पज ऑफ न्यूट्रिएंट्स and finally kill them आणि शेवटी त्या सेल्सला किल करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे ठीक आहे म्हणजे मॅलिग्नंट सेल्स जे आहेत ते इतक्या प्रमाणामध्ये घातक असतात ज्याच्यामुळे काय होतं या प्रकारचे म्हणजे आपण त्याला म्हणूया डिसीज कंडिशन या ठिकाणी किंवा कॅन्सरस कंडिशन या ठिकाणी निर्माण होते मी तुम्हाला फिगर बेस्ड क्लिअर करतो की बिनाइन आणि मॅलिग्नंट मध्ये काय फरक आहे ऍक्च्युअली सी बिनाइन हा बिनाइन ट्यूमर कसा आहे जे ट्यूमर असतं इट इज अ मास ऑफ लंप ऑफ सेल मग जे सेल्स आहेत किंवा त्याचा लंप जो आहे तो अशा पद्धतीने तयार होईल ठीक आहे आता हा जो मास किंवा लंप आहे तो एका ठिकाणी रेस्ट्रिक्टेड व्हाय इट इज रेस्ट्रिक्टेड बिकॉज देयर इज एन कवरिंग इथे कवरिंग तयार झाली दॅट कवरिंग इज एन कनेक्टिव्ह टिश्यू कवरिंग ही कवरिंग जी तयार झाली ती कशी झालेली आहे कनेक्टिव्ह टिश्यूची कवरिंग त्याच्यामुळे इथून पुढे स्प्रेड होणार नाही जर तो इथून पुढे स्प्रेड होत नसेल तर मग ही बाजूला असलेले नॉर्मल सेल्स आहेत दॅट कॅन बी इन्व्हेड बाय दिस याच्याद्वारे इकडे इन्व्हेड केलं जाणार नाही किंवा या नॉर्मल सेल कडे हा ट्रान्समिट होणार नाही स्प्रेड होणार नाही ठीक आहे दीज आर द नॉर्मल सेल्स दिस इज नॉर्मल सेल आणि हे झालं बिनाइन ट्यूमर किंवा यांना आपण म्हणूया abnormal सेल this is about the benign but what about the malignant मग malignant मध्ये काय असेल malignant वरती या प्रकारचं टिश्यू कव्हरिंग फॉर्मच होत नाही कनेक्टिव्ह टिश्यू शेवटी सेल्स तयार झाले आहेत याचा अर्थ ॲबनॉर्मल सेल्स इन्व्हेड करतात नरिशमेंट मटेरियल घेतात स्प्रेड व्हायला सुरुवात होते मग हे जे सेल्स आहेत हे ॲबनॉर्मल सेल्स इट इज एन लंप ऑफ ॲबनॉर्मल सेल ओके दिस इज अ लंप ऑफ abnormal सेल कोणत्याही प्रकारचं कव्हरिंग इथे फॉर्म झालेला नाही and also it is responsible for it can be invade the normal cells हे नॉर्मल सेल कडे म्हणजे इकडे काय होऊ शकतात नॉर्मल सेल कडे ट्रान्समिट होऊ शकतात किंवा त्यांना लागणारा नरिशमेंट मटेरियल ते काय करतात त्यांच्याकडून ते अवेलेबल करून घेतात सो दिस इज अबाउट द मॅलिग्नंट आणि बिनाइन ह्या दोघांमध्ये हा फरक आहे दे शो इन द मेटास्टासिस इथं मेटास्टासिस abnormal कडून नॉर्मल कडे इथे क्लिअर झालं सो दिस इज अबाउट द कंडिशन इन द बॉडी ऑर द बॉडी पार्ट मध्ये या प्रकारची कंडिशन या ठिकाणी निर्माण होते सो दिस इज अबाउट the background or nature of the cancerous cell or the cancerous condition. Then now some concept related to the cancer. त्यामध्ये first what is oncology? First is an
ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ, त्याला मेडिकल बायोलॉजी म्हटलं तरी चालेल. द ब्रांच ऑफ मेडिकल बायोलॉजी, द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ कॅन्सर. मग इथं स्टडी ऑफ नॉट ओनली द कॅन्सर, स्ट्रक्चर, डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट, या तिन्ही गोष्टी याच्यामध्ये येतील. दॅट इज अन ऑन्कोलॉजी. एक आहे ऑन्कोलॉजिस्ट. ऑन्कोलॉजिस्ट हा एक कन्सेप्ट आहे. मग ऑन्कोलॉजिस्ट आर द रिसर्चर्स, आर द सायंटिस्ट which are studied on or which are studying on the cancer for the purpose of diagnosis, treatment and as well as their structural analysis. That is called as oncologist. These are the researchers. Researchers or scientists. स्टडीज हे काय स्टडीज करतात? स्टडीज हे डायग्नोसिस, ट्रीटमेंट, यामध्ये डायग्नोसिस येईल, त्यानंतर ट्रीटमेंट येईल आणि प्रिव्हेंशन ऑफ कॅन्सर. दॅट इज कॉल्ड एज ऑन्कोलॉजिस्ट. आणखी एक कन्सेप्ट आहे ऑन्कोजन. Oncogen, the gene which is responsible for cancer or uncontrolled cell growth, that is called as oncogen. असे काही स्पेसिफिक कन्सेप्ट आहे जे याच्याशी रिलेटेड आहे. ठीक आहे. Now there are different type of cancers are present. वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर. एक गोष्ट ध्यानात ठेवा, कॅन्सर इज नॉट ए जेनेटिक डिसीज. हे चांगल्या पद्धतीने ध्यानात ठेवा. कॅन्सर इज नॉट ए जेनेटिक डिसीज म्हणजे कॅन्सर हा जेनेटिकली ट्रान्सफर होऊन आलेला नाही. म्हणजे एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये कॅन्सर हा ट्रान्सफर होत नाही. जे कॅन्सर जो आहे, दिस डिसीज, इट इज बिकॉज ऑफ स्पेसिफिक सबस्टन्सेस ऑफ द कंपोनेंट which invade your body or which is responsible for abnormal functioning of your cell. असे सबस्टन्सेस जे तुमच्या सेलच्या abnormal functioning साठी रिस्पॉन्सिबल आहे, that is responsible thing, not the genetic. Okay. Now types of cancer. Types of cancer. Major 5 types आहेत. 5 प्रकार. तसं वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या कंडिशन्स दिलेल्या आहेत, परंतु मेजर 5 टाइप आहेत. त्यामध्ये फर्स्ट इज अन कार्सिनोमा. At first is an carcinoma. So first type is an carcinoma. What is carcinoma? Carcinoma, it is an cancer arise from epithelial tissue. The cancer arise from epithelial tissue. आता epithelial tissues कुठे असतात? बॉडीचे वेरियस ऑर्गन्सची लाइनिंग ही epithelial टिश्यू पासून तयार होते. या व्यतिरिक्त ऑर्गनची कव्हरिंग, एखादं आपण त्याला म्हणतो ट्रॅक्ट आहे, त्याची इनर किंवा आउटर लाइनिंग आहे, तर हे सगळं जे असेल हे epithelial टिश्यू पासून तयार होतं. मग कॅन्सर अराइज फ्रॉम epithelial टिश्यू और आपण त्याला असं म्हणूया की लाइनिंग द बॉडी ऑर्गन्स. epithelial टिश्यू कव्हरिंग म्हणा और lining the body organs called as carcinoma. मग आता काय काय एक्झाम्पल येऊ शकतात? एक्झाम्पल स्किन कॅन्सर. ठीक आहे, स्किन एक्सटर्नल लाइनिंग आहे,
लंग कॅन्सर, ठीक आहे, लंगच्या वरती कव्हर आहे, लंग कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, India's largest cancerous condition in India, the largest cancerous condition is an breast cancer. Okay, so हा एक एक्झाम्पल आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. या व्यतिरिक्त कॅन्सर ऑफ स्टमक अँड कॅन्सर ऑफ स्टमक, ऑल्सो युरिनरी ब्लॅडर कॅन्सर, हाही त्याच्यामध्ये तो जो पुढे स्प्रेड होऊ शकतो. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द कार्सिनोमा. ठीक आहे, दिस इज फर्स्ट. नाउ सेकंड, सार्कोमा. सार्क म्हणजे मसल्स, सार्क म्हणजे काय, मसल्स. तर ऍक्च्युअली म्हणजे हे जे आहे स्पेसिफिक पार्ट वाईज त्याचं मिनिंग दिलेलं आहे, पण ऍक्च्युअली सार्को किंवा सार्क म्हणजे काय, तर कनेक्टिव्ह टिश्यू. मग दी कॅन्सर ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू, कॅन्सर ऑफ कनेक्टिव्ह टिश्यूज, कनेक्टिव्ह टिश्यू कोणते आहेत, मग मसल्स कनेक्टिव्ह टिश्यू आहेत, बोन्स कनेक्टिव्ह टिश्यू आहेत, मसल आणि बोनला कनेक्ट करणारा त्याच्यामध्ये असलेलं लिगामेंट हे कनेक्टिव्ह टिश्यू आहे, बोनला कनेक्ट करणारे त्याच्यामध्ये जे मसल्स आहेत ज्याला टेंडॉन ही कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. इवन ऑल्सो कॅन्सर्स कार्टिलेज इज ऑल्सो ए कनेक्टिव्ह टिश्यू. हे तुम्हाला सगळे एक्झाम्पल सांगितले कनेक्टिव्ह टिश्यूचे, आणि त्यामध्ये होणारा कॅन्सर म्हणजे काय आहे, सार्कोमा. मग सार्कोमा मध्ये वेगवेगळे एक्झाम्पल्स येतात. त्यामध्ये एक आहे बोन ट्यूमर, वन इज bone tumor, it is also called as osteosarcoma. Osteo म्हणजे bone, osteosarcoma. त्यानंतर second one is an cartilage tumor, or cancer of cartilage, that is called as chondrosarcoma. chondrosarcoma. त्यानंतर मसल ट्यूमर किंवा कॅन्सर ऑफ मसल, that is also called as myosarcoma. myosarcoma म्हणजे ज्या ठिकाणी कॅन्सर होणार आहे त्यानुसार तसे प्रकार पडतात किंवा नावं आहेत. इव्हन ऍडिपोज टिश्यू पण आहे त्याच्यामध्ये, कॅन्सर ऑफ ऍडिपोज टिश्यू. आणि ऍडिपोज टिश्यूचं कॅन्सर दॅट इज ऑल्सो कॉल्ड लायपोसार्कोमा. लायपोसार्कोमा. So this is second. Now third type, that is lymphoma. लिम्फो ऐकल्यानंतर काय समजू शकता तुम्ही, लिम्फो रिलेटेड टू द लिम्फॅटिक टिश्यू. मग इथं कॅन्सर ऑफ lymphatic tissue called lymphoma, ज्याला आपण काय म्हणतो, लिम्फोमा हे नाव देतो. that is called as lymphoma. आता lymphatic tissue, मग कोणकोणते ऑर्गन्स यामध्ये इन्फेक्ट होतात किंवा त्या ऑर्गन्स मध्ये कॅन्सर होतो, तर त्यामध्ये आहे कॅन्सर ऑफ lymph node, then cancer of lymph vessel, त्याच्यानंतर स्प्लीन, कॅन्सर ऑफ स्प्लीन किंवा स्प्लीन कॅन्सर, हेही तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. आता स्प्लीन हे लिम्फॅटिक सिस्टीमचं महत्त्वाचं पार्ट आहे.
ठीक आहे ना. त्याच्यामुळे हाही आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. ॲज वेल ॲज टिश्यूज ऑफ इम्युन सिस्टीम. इम्युन सिस्टीमशी रिलेटेड जे काही टिश्यूज असतील हे सगळे एक्झाम्पल्स जे आहेत ते लिम्फोमाचे आहेत. त्यानंतर फोर्थ दॅट इज अँड ल्युकेमिया. फोर्थ वन इज ल्युकेमिया. ल्युकेमिया इंट्रोड्यूस केलं होतं मी सर्क्युलेशन चालू असताना. ठीक आहे. मग याला काय म्हणतो आपण? कॅन्सर ऑफ ब्लड सेल्स. दॅट इज कॉल्ड ॲज ल्युकेमिया. ब्लड सेल्सचे कॅन्सर होतं ते ल्युकेमिया. ल्युकेमियामध्ये एक प्रकार म्हणण्यापेक्षा आता हे ब्लड सेल्स आहेत ल्युकेमिया ल्युकोसाइट्स मध्ये होणारा कॅन्सर. म्हणजे ऍक्च्युअली कॅन्सर ब्लड मध्ये फक्त ल्युकोसाइट्सच होतं म्हणून ल्युकेमिया असं म्हटलं जातं. मग इथं ब्लड सेल म्हणजे काय तर स्पेसिफिकली WBCs. अनकंट्रोल्ड ग्रोथ निओप्लाझम ल्युकेमिया मध्ये नाही. मी तुम्हाला निओप्लाझम मॅलिग्नन्सी मध्ये सांगितलं. तर निओप्लाझम नॉट रिलेटेड टू द ल्युकेमिया बिकॉज इन ल्युकेमिया देयर इज नॉट लंप ऑफ द टिश्यू ऑर द मास ऑफ सेल. तिथे मास सेल एकत्र येत नाही किंवा त्याचे लंप होत नाही. ठीक आहे. मग तो ल्युकेमिया काहीसा डिफरन्स आहे ऍज कम्पेअर टू अदर कॅन्सर. पण या ठिकाणी काय होतं? WBC आपला एक नॉर्मल रेट आहे 8000 to 10000 पर्यंत नॉर्मल रेट आहे. परंतु त्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये म्हणजे 1 लाखच्या पुढेही चाललं गेलं तर त्या ठिकाणी ल्युकेमिया होऊ शकतो. मग इथं बोन मॅरो कडून तयार होणारे जे काही आहेत WBC चे जास्त प्रमाणामध्ये आपण त्याला असं म्हणूया the people who having the leukemia having the high leukocyte count. There is an high leukocyte count. ल्युकोसाइटचं प्रमाण हे बॉडीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये होतो. आता मग ल्युकोसाइट ज्या पद्धतीचे आहेत किंवा त्याच्यामध्ये जे प्रकार आहेत त्यानुसार याच्यामध्ये कॅन्सरचे एक्झाम्पल आहेत. त्यामध्ये एक एक्झाम्पल आहे दॅट इज मोनोसाइटिक ल्युकेमिया. मोनोसाइटिक ल्युकेमिया मोनोसाइट मध्ये होणार. त्याच्यानंतर सेकंड वन इज लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया. लिम्फोब्लास्टिक leukemia etc. So these are the leukemia. Now next one is adenocarcinoma. It is fifth and last. Adenocarcinoma. कार्सिनोमाचं सबटाइप म्हणून काही बुक्स मध्ये कॅन्सरचे टाइप्स दिले आहेत ते 4च दिले 4 आणि कार्सिनोमा मध्ये एक्झाम्पल किंवा कार्सिनोमा मध्ये एक टाइप दिलेला आहे ॲडिनोकार्सिनोमा. आता ॲडिनोकार्सिनोमा काय आहे? काही स्पेसिफिक ग्लँड्स जे आपल्या बॉडीमध्ये एंडोक्राइन ग्लँड्स त्यामध्ये होणारा कॅन्सर म्हणजेच त्याला आपण म्हणतो ॲडिनोकार्सिनोमा. याला आपण म्हणतो कॅन्सर ऑफ स्पेसिफिक ग्लँड्स. मग ज्यामध्ये एक्झाम्पल थायरॉइड ग्लँड, त्यानंतर पिट्युटरी ग्लँड्स हे काही एक्झाम्पल्स आपण त्या ग्लँड मध्ये घेऊ शकतो. इवन ॲड्रेनल ग्लँड आहेत. ऑल्सो ॲड्रेनल ग्लँड अँड ग्लँडुलर टिश्यूज. त्यामध्ये ग्लँडुलर टिश्यूज सुद्धा आहेत ज्यामध्ये या प्रकारचे कॅन्सर होतात. आता याच्याशी रिलेटेड काही जेनेटिक कॅन्सर पण आहे. जेनेटिक कॅन्सर म्हणजे ऍक्च्युअली स्पेसिफिकली कार्सिनोमाशी रिलेटेड काही जेनेटिक कॅन्सर सुद्धा नंतर तुम्हाला ते सांगेल. ठीक आहे. नाव प्रश्न हा पडतो की कॅन्सर होतो कसा किंवा कशामुळे. त्याच्यामुळे पुढचा पॉइंट जो आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे दॅट इज कॉजेस ऑफ कॅन्सर. Different substances are responsible for the cancer. Different substances actually not completely know that which are the causes of cancer. अजूनही रिसर्च चालू आहे.
आणि कम्प्लिटली आपण बोलू शकत नाही की कॅन्सर कशामुळे होतो, पण काही स्पेसिफिक असे सबस्टन्सेस आहेत जे कॅन्सरसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. मग दोज सबस्टन्सेस विच आर रिस्पॉन्सिबल फॉर कॅन्सर causing substances, those substances which are responsible for cancer causing cancer, that is called as carcinogen. अशा सबस्टन्सेसला नाव दिलं जातं, that is an carcinogen or the carcinogenic substances. त्याला simply carcinogenic substances सुद्धा म्हटलं जातं. So different substances are there. Some chemicals are responsible for that. Some radiations responsible for that. Some viruses also responsible for that. कितीतरी अशी काही जीन्स सुद्धा आहेत जे त्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत. मी त्याचे सेपरेट तुम्हाला एक्झाम्पल्स देतो. त्यामध्ये फर्स्ट that is chemicals. काही केमिकल्स असे आहेत जे कॅन्सर इंड्यूस करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत. हे केमिकल्स काय करतात, त्या सेल मध्ये प्रेझेंट असलेलं तुमचा जो जेनेटिक मटेरियल आहे त्याच्यावरती अटॅक करतात आणि कॅन्सर कधी ध्यानात ठेवा, अनकंट्रोल सेल ग्रोथ म्हणजे नेमकं काय आहे, सेलवरती कंट्रोल कोण ठेवतो, सेलवरती कंट्रोल ठेवतो न्यूक्लियस. न्यूक्लियसवरती कंट्रोल कोण ठेवतो, त्याच्यामध्ये असलेला जेनेटिक मटेरियल आणि त्या जेनेटिक मटेरियल मध्ये कंट्रोल कोणाचा आहे, डीएनएचा. मग डीएनएच्या सिक्वेन्स वरती जर एखादा सबस्टन्स काहीतरी अफेक्ट करत असेल तर अशा केस मध्ये तो डीएनए अनकंट्रोल होतो, ज्याच्या कारणामुळे सेल किंवा न्यूक्लियस अनकंट्रोल होतो आणि न्यूक्लियस अनकंट्रोल झाल्या कारणाने सेल काय होते, अनकंट्रोल होते. मग हे सबस्टन्सेस जे आहेत ते डायरेक्ट कुठे इन्व्हेड करतात, तर डायरेक्ट न्यूक्लियस आणि त्याच्या आतमध्ये असलेल्या सबस्टन्सेस वरती इन्व्हेड करतात. दिस आर द स्पेसिफिक केमिकल्स. मग ज्यामध्ये निकोटीन आहे, कॅफीन आहे, एक्झाम्पल निकोटीन, त्यानंतर कॅफीन, या व्यतिरिक्त प्रोडक्शन ऑफ कंबशन ऑफ कोल अँड ऑइल, products of combustion of coal and oil. कोल आणि ऑइलच्या कंबशनद्वारे जे प्रोडक्ट तयार होतात त्यांच्यापासूनही कॅन्सर होऊ शकतो. काही पॉलिसायक्लिक हायड्रोकार्बन्स आहेत, सम पॉलिसायक्लिक हायड्रोकार्बन्स also responsible for cancer. मग आता या व्यतिरिक्त काही अदर कंपाऊंड पण आहेत, सेक्स हार्मोन आणि स्टेरॉइड्स. that are also, these are also chemicals, sex hormones and steroids. आता steroids हे synthetic steroids आहेत जे बाहेरून घेतले जातात, which is responsible for cancer. So these are all about the chemicals which are responsible for specific cancer. आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये जर कोणता कॅन्सर भेटत असेल तर इट इज अन ब्रेस्ट कॅन्सर. आणि ब्रेस्ट कॅन्सर कशामुळे होतो, बिकॉज ऑफ हार्मोनल रिलेशनशिप. ते कशामुळे होतं, हार्मोनल रिलेशनशिप म्हणजे इथं जे तुम्हाला हार्मोन्स दिलेले आहेत ना, त्याच हार्मोनचा परिणाम मोस्टली ब्रेस्ट कॅन्सर वरती होऊ शकतो. इंडियामध्ये वुमनमध्ये सर्वात जास्त किंवा कॉमनली या प्रकारचा कॅन्सर आढळतो, ब्रेस्ट कॅन्सर. दिस इज फर्स्ट कंडिशन. सेकंड इज अन रेडिएशन्स. काही रेज आहेत स्पेसिफिकली जे कॅन्सरसाठी रिस्पॉन्सिबल आहेत, ज्यामध्ये एक्सरेज, त्यानंतर गॅमा रेज, यूव्ही रेज, आणि जे लोक उन्हामध्ये जास्त काम करणारे असतात ना ते जास्त सस्पेक्टेड आहेत फ्रॉम धिस यूव्ही कॅन्सर पासून किंवा यूव्ही रेज पासून होणाऱ्या कॅन्सर पासून. इवन ऑल्सो कॉस्मिक रेज, cosmic rays, these are all the carcinogenic rays. हे सगळे सगळे कार्सिनोजेनिक रेज आहेत. मोस्ट सस्पेक्टेड पीपल्स किंवा इंडिव्हिज्युअल्स कोण आहेत, जे उन्हामध्ये काम करतात किंवा जास्त प्रमाणात सनी एरियामध्ये काम करतात, म्हणजे त्यांच्यामध्ये जो कॅन्सर होतो तो यूव्ही रेडिएशन्स मुळे कॅन्सर होतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे आले व्हायरसेस. Some viruses are responsible for the cancer. आता काही स्पेसिफिक व्हायरसेस आहेत
जे कॅन्सरसाठी रिस्पॉन्सिबल आहे. सगळ्याच प्रकारचे व्हायरसेस कॅन्सर करत नाही. नाहीतर तुम्ही म्हणशाल की कोरोना चाललाय तो पण कॅन्सर करू शकतो. नाही, काही व्हायरसेस कॅन्सर करतात. काही स्पेसिफिक व्हायरसेस आहेत जे कॅन्सरसाठी रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये असलेला जो त्यांचा जीन आहे ना तो व्हायरल ऑन्कोजीन म्हणून काम करतो. दॅट इज कॉल्ड एज अ व्हायरल ऑन्कोजीन. याला मी असं म्हणतो व्हायरल ऑन्कोजीन. इट इज व्ही-ऑन्क जीन. या पद्धतीने त्याला रिप्रेझेंट केला जातो. मग याच्यामध्ये आहे EBV, that is Epstein-Barr virus. Epstein-Barr virus, which have an ability of the cancer. ज्याच्यामध्ये कॅन्सर करून घेण्याची ॲबिलिटी असते. त्यानंतर HPV, ज्याला आपण ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस म्हणतो. HPV, ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस. सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज मध्ये हा येतो ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस. ऑल्सो HIV सुद्धा रिस्पॉन्सिबल आहे स्पेसिफिक कॅन्सर साठी. एड्स साठी रिस्पॉन्सिबल जो व्हायरस आहे ना तो सुद्धा स्पेसिफिक कॅन्सर साठी रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे. सो दिस इज अबाउट दी बिकॉज ऑफ व्हायरसेस यांना आपण ऑन्कोजेनिक व्हायरस म्हणतो. त्यानंतर सम आर ऑन्कोजन्स. ऑन्कोजन्स. आता डायरेक्ट ऑन्कोजनकडे येतो मी. म्हणजे काही जीन्स आहेत सेल मध्ये प्रेझेंट असलेले. सेल मध्ये प्रेझेंट असलेल्या जीन्सला म्हणतात सेल्युलर ऑन्कोजन्स. सेल्युलर ऑन्कोजन्स. and these cellular oncogenes are responsible for the cancer. ज्यांना C-onc gene म्हणतात. These are C-onc genes. ठीक आहे. व्हायरस जर असेल तर V-onc gene आणि सेल्युलर ऑन्कोजेन्स असेल तर C-onc gene. हे कॅन्सरसाठी रिस्पॉन्सिबल आहे. आणि जेव्हा जीन रिस्पॉन्सिबल असतो ना तर त्यावेळेस तो काय करतो जेनेटिक कंडिशन साठी रिस्पॉन्सिबल. पण जेव्हा जीन असेल तेव्हाच इट कॅन ट्रान्सफॉर्मिंग द नॉर्मल सेल इनटू द नॉर्मल सेल इनटू द कार्सिनोजेनिक कंडिशन और इनटू द कॅन्सरस कंडिशन. हा काय करेल नॉर्मल सेल कन्वर्ट करेल कॅन्सरस कंडिशन मध्ये. आणि पुढे आहे ऍडिक्शन. आता ऍडिक्शन मध्ये काही ड्रग्ज आहेत किंवा स्मोकिंग आहे किंवा अल्कोहोलिझम आहे. ऍडिक्शन मध्ये काय होतं ड्रग्ज, त्यानंतर स्मोकिंग आहे आणि अल्कोहोल आहे. हे डिफरंट कंपोनेंट आहेत ज्यांचं ऍडिक्शन ह्युमन बिईंगला होतं किंवा स्पेसिफिक इंडिव्हिज्युअलला होतं. हे तुम्हाला बऱ्यापैकी माहित आहे. आणि यांच्यापासून काही स्पेसिफिक कॅन्सर पाहायला भेटतात. भारतामध्ये वुमन मध्ये ब्रेस्ट कॅन्सर आहे तर भारतामध्ये मेन मध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये सापडणारा कॅन्सर जो आहे तो माउथ कॅन्सर आहे. स्मोकिंग ठीक आहे किंवा टोबॅको चिविंग आपण ज्याला म्हणूया. तर हे डिफरंट आहेत. यामध्ये स्मोकिंग प्लस मी टोबॅको चिविंग पण देईल. रिस्पॉन्सिबल फॉर दी कॅन्सर. आता यामध्ये जे कॅन्सर होतात मोस्टली यापैकी स्मोकिंग आणि टोबॅको चिविंग ह्या दोघांमुळे, हे दोनच घेतो, तर या दोघांमुळे लिप, माउथ, त्यानंतर लंग कॅन्सर होईल. स्मोकिंग आणि टोबॅको चिविंग द्वारे लिप, माउथ आणि लंग कॅन्सर. ठीक आहे. अल्कोहोल स्पेसिफिकली इन्व्हॉल्व आहे फॉर इसोफेगस, स्टमक अँड इंटेस्टाइन as well as liver cancer. Alcohol, it is esophagus, stomach, intestine and liver cancer साठी रिस्पॉन्सिबल. म्हणजे आपण विचार करतो यांच्यापासून काही होत नाही, जर झालं तर थोडेफार आजार होतात, पण नाही, कॅन्सरस कंडिशन सुद्धा निर्माण होऊ शकते. स्पेसिफिक ड्रग्ज आर रिस्पॉन्सिबल फॉर स्पेसिफिक कॅन्सर. मोस्ट ऑफ द ड्रग्ज जे आहेत ते तुमच्या माउथ कॅन्सर साठी सुद्धा रिस्पॉन्सिबल आहे. आता ड्रग मध्ये मर्जुआना आणि अनएरोबिक स्टेरॉइड्स, यामध्ये मर्जुआना अँड अनएरोबिक स्टेरॉइड्स
हे जे आहेत हे कॅन्सरसाठी रिस्पॉन्सिबल ड्रग्ज आहेत. सो दीज आर व्हेरियस कार्सिनोजेनिक सबस्टन्सेस आर रिस्पॉन्सिबल फॉर द कॅन्सर. काही कार्सिनोजेनिक सबस्टन्सेसची लिस्ट तुमच्या बुक मध्ये दिलेली आहे. मी तुम्हाला सर्वांना महत्वाची सूचना करेन की 12वी बोर्डच्या पुस्तकामध्ये एक टेबल दिलेला आहे. ठीक आहे, तो टेबल एकदा पाहून घ्या. आता त्या टेबल मध्ये महत्वाचे असलेले जे कॅन्सर आहेत मी तुम्हाला ते सांगेन. आता फॉर एक्झाम्पल जसं असेल सूट कॅन्सर, सॉरी काही स्पेसिफिक कार्सिनोजन आहेत जे कॅन्सर करतात. समजा सूट असेल, सूट हा कार्सिनोजेनिक सबस्टन्स आहे which is responsible for skin cancer as well as lung cancer. Skin as well as lung cancer. त्याच्यानंतर कोलतार, कोलतार हे रस्ते बनवताना समोर येतो. बेन्झो 3,4 बेन्झोपायरीन हे त्याचं केमिकल नेचर आहे which is responsible for again skin and lung cancer. त्यानंतर सिगारेट स्मोकिंग, सिगारेट स्मोकिंग शेवटी स्मोक आहे लंग कॅन्सर. ठीक आहे, आता सिगारेट स्मोकिंग मध्ये असं कोणतं सबस्टन्स आहे जो रिस्पॉन्सिबल आहे लंग कॅन्सर साठी? दॅट इज एन नायट्रोसो डायमिथिलीन. एन नायट्रोसो डायमिथिलीन हा त्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. त्यानंतर कॅडमियम ऑक्साईड, कॅडमियम ऑक्साईड काही कोल इंडस्ट्रीज मध्ये हे फॉर्म केला जातो आणि कॅडमियम ऑक्साईड जो आहे तर इट इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोस्टेट ग्लँड कॅन्सर. प्रोस्टेट ग्लँड कॅन्सर. त्यानंतर अफ्लाटॉक्सिन, अफ्लाटॉक्सिन कोणता फंगाय हा कॅन्सर साठी रिस्पॉन्सिबल असा एक प्रश्न पण विचारला गेलेला आहे. तर ऍस्परजिलस फ्लेवर्स हा एक मोल्ड आहे ज्याच्यामधून अफ्लाटॉक्सिन निर्माण होतो किंवा एक्स्ट्रॅक्ट केला जातो. एक प्रकारे मेटाबॉलिक कंपाऊंड आहे ते त्या ऍस्परजिलस स्पेसीज मध्ये एक फंगाय मोल्ड ऍस्परजिलस फ्लेवर्स याच्यामधून हा अफ्लाटॉक्सिन सबस्टन्स एक्स्ट्रॅक्ट केला जातो. तो त्यामध्ये मेटाबॉलिक कंपाऊंड म्हणून आहे आणि इट इज रिस्पॉन्सिबल फॉर लिव्हर कॅन्सर. हा कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? लिव्हर कॅन्सर साठी. त्याच्यानंतर 2-नेप्थिलामाइन युरिनरी ब्लॅडर कॅन्सर साठी. नेप्थिलामाइन रिस्पॉन्सिबल फॉर युरिनरी ब्लॅडर कॅन्सर. स्पेसिफिक सबस्टन्सेस आहेत. मस्टर्ड गॅस लंग कॅन्सर, मस्टर्ड गॅस responsible for lung cancer. त्यानंतर निकेल and chromium compound, nickel and chromium compound, it is also responsible for lung cancer. Then asbestos also responsible for lung cancer. It is also responsible for lung cancer. आपण ब्रीदिंग मध्ये तसं बघितलेलं आहे त्यांचं काय इम्पॅक्ट होतो. त्यानंतर डायएथिल स्टील बेस्टॉल याला DES म्हणतात. डायएथिल स्टील बेस्टॉल इट इज रिस्पॉन्सिबल फॉर वजाइना or the vagina cancer. So these are all the substances of carcinogenic agent which is responsible for the cancer in the human being. ठीक आहे, आणखी एक आहे BC व्हेनिल क्लोराइड आणि व्हेनिल क्लोराइड हा लिव्हर कॅन्सर साठी रिस्पॉन्सिबल आहे. आपण पुढे जाऊया ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर कडे. आता कॅन्सर ट्रीटमेंट जी आहे ना ती ट्रीटमेंट 3 पार्ट मध्ये डिवाइड झाली. त्याच्यामध्ये व्हेरियस थेरपीज आहेत म्हणजे आपण कॉम्बिनेशन थेरपी म्हणतो. ट्रीटमेंट इट इज कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस थेरपी. वेगवेगळी थेरपी तुम्ही ऐकलेला असाल. किमोथेरपी, त्यानंतर रेडिओथेरपी, त्यानंतर
सर्जरी असे व्हेरियस ट्रीटमेंट तुम्ही त्यामध्ये ऐकलेला आहात. ठीक आहे, आपण त्यांना डिवाइड करूया, म्हणजे स्पेसिफिकली पाहूया. त्यामध्ये फर्स्ट आहे दॅट इज किमोथेरपी. कॉम्बिनेशन थेरपी कशासाठी आहे? आता समजा किमोथेरपी आहे, तर किमोथेरपीद्वारे जे स्पेसिफिक टिश्यूज आहेत, जे कॅन्सरस टिश्यूज आहेत, तर त्यावरती अफेक्ट करायला त्याचं मल्टिप्लिकेशन होऊ देणार नाही. सम केमिकल्स आर युज्ड इन दॅट ट्रीटमेंट. म्हणजे ड्रग्सच्या फॉर्ममध्ये काही केमिकल्स वापरले जातात जे काय करतात, ते जे काही सेल्स आहेत किंवा टिश्यूज आहेत त्यांना मल्टिप्लाय होऊ देत नाही. आणि मल्टिप्लिकेशन हे स्पेसिफिकली कुठून असतं? डीएनए पासून असतं. म्हणजे आधी डीएनए डिवाइड झाला म्हणजे न्यूक्लियस डिवाइड झाला आणि म्हणजे सेल डिवाइड झाला. मग ऍक्च्युअली ते काम करतो. त्यांना आपण म्हणतो अँटी कॅन्सर ड्रग्स, दॅट आर कॉल्ड ॲज अँटी कॅन्सर ड्रग्स. हे या ठिकाणी वापरले जातात, ज्याच्या सहाय्याने मल्टिप्लिकेशन जे असेल तर हे मल्टिप्लिकेशन थांबवलं जातं. परंतु किमोथेरपी जी आहे, या किमोथेरपीमध्ये चान्सेस असतात की शेजारी काही सेल्स जे आहेत त्यांचा लॉस होऊ शकतो. ठीक आहे, या व्यतिरिक्त महत्वाची कंडिशन हेअर लॉसही होऊ शकतो. म्हणजे इट कॅन बी लीड्स टू हेअर लॉस. इथे हेअर लॉस होऊ शकतो. also can be responsible for the anemia. also anemia या कंडिशन होऊ शकतो. पण एकदा की ड्रग वापरणं बंद झालं तर हे जे लॉस झालेलं आहे ते परत काय होऊ शकतं? रिकवर होऊ शकतो. सेकंड इज अ रेडिओथेरपी. सेकंड इज अन रेडिओथेरपी. इन ऍडिशन टू द किमोथेरपी काय केले जातात? काही स्पेसिफिक सेल जे नॉर्मल सेलकडे इन्व्हेड होतात, मग ऍक्च्युअल जो टिश्यू आहे त्याच्यावरती रेडिएशन थेरपी केली जाते. देयर इज बंबार्डमेंट ऑफ स्पेसिफिक रेडिएशन्स ऑर द रेज. बिकॉज ऑफ दॅट द टिश्यूज जे कॅन्सरस टिश्यूज आहेत ते काय होतील? दॅट विल बी स्टॉप द मल्टिप्लिकेशन, दॅट विल बी स्टॉप मल्टिप्लिकेशन अँड स्प्रेडिंग अँड द टिश्यू विल बी डाय. जे टिश्यूज आहेत ते काय होतील? डाय होतील. काय होतं? the rays are bombard on tissues. bombard on tissues. टिश्यूज कोणते? जे कॅन्सरस टिश्यू असतील त्यावरती. मग डिफरंट टाइप ऑफ रेडिएशन्स इथे वापरले जातात. मोस्टली जे रेडिएशन्स इथे वापरले जातात कोबाल्ट, इरिडियम आणि आयोडीन अशापासून रेडिओ बनवलेले रेडिएशन्स वापरले जातात. रेडिओ ऍक्टिव्ह रेज कशापासून? कोबाल्ट, इरिडियम आणि आयोडीन. इरिडियम आणि आयोडीन जे रेज इथे वापरले जातात ते एक्सरे आणि गॅमा रेज आहेत. एक्सरेज अँड गॅमा रेज. ऍक्च्युअली एक्सरेज हा कॅन्सरसाठी रिस्पॉन्सिबल आहे, पण काही स्पेसिफिक लिमिटेशन्स मध्ये किंवा आपण त्याला म्हणूया स्पेसिफिक क्वांटिटीमध्ये जर आपण त्याचा वापर केला तर मग काय होऊ शकतं? कॅन्सरस टिश्यू जे आहेत ते तिथे डिस्ट्रॉय होऊ शकतात. दे कॅन डिस्ट्रॉय दी कॅन्सरस टिश्यू. डिस्ट्रॉय दी कॅन्सरस टिश्यू. पण नियर बाय सेल्स याच्यामुळे अफेक्ट होऊ शकतात. जे बाजूचे सेल्स आहेत ते काय होऊ शकतात? त्याच्यामुळे अफेक्ट होऊ शकतात. त्यानंतर थर्ड कंडिशन आहे सर्जरी. आता आपल्याला सर्जरी माहित आहे. जितका पार्ट हा काय आहे अफेक्टेड आहे तेवढा पार्ट काय करायचा? सर्जरी करून काढून घ्यायचा. पण हे कशासाठी? म्हणजे कोणासाठी सक्सेस आहे? तर ब्रेस्ट कॅन्सर असेल तर, आणि या व्यतिरिक्त युटेराइन ट्युमर साठी. म्हणजे सक्सेस फॉर ब्रेस्ट कॅन्सर अँड युटेराइन कॅन्सर. फक्त एवढ्या दोन कॅन्सरसाठी हा जो किमोथेरपी आहे किंवा सर्जरी आहे ती सक्सेसफुल आहे. बाकीचे याच्यामध्ये सर्जरी सक्सेसफुल नाही. कारण याच्यामध्ये जो अफेक्टेड सेल आहे तो राहू शकतो. जर अफेक्टेड एक जरी सेल राहिला तर त्याच्यामध्ये मेटास्टॅसिस ॲबिलिटी असते, म्हणजे तो स्प्रेड होण्याची ॲबिलिटी असते. म्हणजे एक जरी सेल राहिला तरी सर्जरी नंतर कॅन्सर इन्क्रीज होऊ शकतो, वाढू शकतो, कारण तो स्प्रेड होतो. ठीक आहे. या व्यतिरिक्त देयर इज अन इम्युनोथेरपी. फोर्थ
one is immunotherapy. इम्युनोथेरपीद्वारे काही इम्युनोजेनिक जे काही सेल्स आहेत ते इथे वापरले जातात. आता इम्युनोजेनिक सेल्स म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल अल्फा इंटरफेरॉन्स इम्युनोजेनिक ऍक्च्युअली सबस्टन्स आहे, परंतु तो काय करतो? ट्यूमर नेक्रोटिक फॅक्टर म्हणून काम करतो. विच सर्व ॲज अन ट्यूमर नेक्रोटिक फॅक्टर्स. जसं अल्फा इंटरफेरॉन युजफुल फॉर ट्यूमर नेक्रोसिस, म्हणजे ट्यूमरला डेड करण्यासाठी किंवा डिस्ट्रॉय करण्यासाठी वापरलं जाऊ शकतं. काही असे सेल्स आहेत जे काय करतात? सप्रेस करतात त्याचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे ज्याच्याद्वारे कॅन्सर पेशंटची काय होते? लाईफ वाढते. आणि एक आहे सप्रेसिव्ह थेरपी. तसं सप्रेसिव्ह थेरपी स्पेसिफिकली सप्रेसिव्ह थेरपी स्पेसिफिकली जो काही पेशंट असेल कॅन्सरस पेशंट, तर कॅन्सरस पेशंटची लाईफची आहे ती इन्क्रीज करण्यासाठी स्पेसिफिकली वापरली जाते. ज्याच्यामध्ये परत त्याचे मल्टिप्लिकेशन आहे ते सप्रेस केलं जातं. आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी प्रेझेंट असलेले जे सप्रेसिव्ह सेल्स आहेत हे सप्रेसिव्ह सेल्स ट्यूमरचं मल्टिप्लिकेशन किंवा ट्यूमरचं स्प्रेडिंग स्टॉप करतात किंवा सप्रेस करण्याचं काम करतात. म्हणजे एक प्रकारे इम्युनोजेनिक ऍक्टिव्हिटी या ठिकाणी महत्वाची आहे. एक केस स्टडी तुम्हाला सांगतो. ऍक्ट्रिक टाटा मेमोरियल रिसर्च सेंटर तुम्हाला माहित आहे, आणि त्याच्या अंडरमध्ये चालणारं ऍडव्हान्स सेंटर फॉर ACTREC ऍडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर हे खारघरमध्ये आहे. इट इज इन खारघर आणि चालतं टाटा मेमोरियल सेंटर TMC थ्रू, जो भारतामध्ये एशियामध्ये म्हणजे पूर्ण एशियामध्ये ईस्ट एशियामध्ये सर्वात मोठं असं एकटं सेंटर आहे, ज्या ठिकाणी कॅन्सरवरती व्हेरियस रिसर्च पण केले जातात, ट्रीटमेंटही केली जाते, इव्हन असं एज्युकेशन सुद्धा प्रोव्हाइड केला जातो. जो आपलं जे काही भारतामधलं गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी आपण जे म्हणतो, इंडियन गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी त्याच्या कंट्रोलमध्ये आहे, अंडर कंट्रोल ऑफ डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याच्या कंट्रोलमध्ये चालतं. ज्या ठिकाणी कॅन्सरचं रिसर्च किंवा ट्रेनिंग पण दिली जाते, एज्युकेशन पण दिलं जातं. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट दी कॅन्सर. यामध्ये जे काही डाऊट्स असतील तुम्ही नंतर मला काय करू शकता? ट्रान्सफर करू शकता. थँक्यू.